एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी दिलेलं आहे. एकनाथ शिंदे हे महायुतीचं नेतृत्व नाही आहेत आत्ता सुद्धा. देवेंद्र फडणवीस हेच महायुतीचे महाराष्ट्रातले फेस आहेत. शिंदे म्हणजे भारतीय जनता पक्षाला हवं तसं सगळं करणारे नेते आहेत असं परसेप्शन जे निर्माण झालं आहे तो दुसरा विकनेस आहे. शिवसेनेचं असं आहे की त्याच्यामध्ये शिस्त हा भाग नाही, त्याच्यामध्ये इमोशन हा भाग आहे. हिंदुत्वाची हाक देणारा शिवसेना हा काही एकमेव पक्ष नाही. म्हणजे भाजपसारखा मोठा पक्ष आहे. मनसेनेही मध्ये तशी हिंदुत्वाची भूमिका पुन्हा एकदा त्या रुळावर मनसे आली. शिवसेनेची दोन शक्ल झालेली आहे. दोन्ही शिवसेना हिंदुत्वाची हाक देतात. या सगळ्या हिंदुत्वाच्या राजकारणामध्ये शिंदे कुठे स्टँड करतायत? मला असं वाटतं की शिंदे हे म्हणजे त्यांनी स्वतःचं एक वेगळी आयडेंटिटी अशा पद्धतीने केली आहे की ज्याच्यामध्ये विकासाची कामं आणि त्याच्यामध्ये ठाण्याचं तुम्ही कायापालट बघा, तो खरोखरच आहे. म्हणजे मी मध्यंतरी ठाण्याला काही निमित्ताने गेलो होतो, तर तिथले मित्र, पत्रकार मित्र वगैरे त्यांच्याबरोबर तिथे फिरलो वगैरे, तर खरोखरच त्या शहराचं खूपच सुशोभीकरण आणि रस्ते रुंद आणि सगळं तलाव बिलाव ब्युटिफिकेशन हे सगळं खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. म्हणजे जसं शरद पवार हे आमदार म्हणून बारामतीमधून कित्येक वर्षापासून 67 सालापासून अनेक वर्ष येत होते, पुढे ते केंद्रीय राजकारणामध्ये गेले, पण बारामती हा विधानसभा मतदारसंघ बारामती जो आहे, लोकसभा मतदारसंघात सुद्धा बारामती आहे, पण त्यातला विधानसभा बारामती मतदारसंघ जो आहे त्याचा विकास हेच शरद पवारांचं हे होतं ना 70च्या दशकात, 80च्या 90च्या दशकात वगैरे. तर तसं ठाण्याच्या बाबतीत एकनाथ शिंदे यांचं दिसतंय. आणि एकनाथ शिंदे हे हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर जरी भाषणांमध्ये बोलत असले आणि भाजपबरोबरचा त्यांचा अलायन्स किंवा त्यांचं जे काही एकत्र काम करणं आहे त्याच्यात हिंदुत्व ही कॉमन फॅक्टर आहे असं जरी त्यांनी इम्प्रेशन बनवलेलं असलं आणि ते तसं काम करत असले, तरी त्यांचा कोर तुम्ही जर बघितलं तर ते MSRDC खातं जे आहे, महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्याचे मंत्री म्हणून खूप वर्ष ते कार्यरत होते. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात सुद्धा, आधीच्या काळात सुद्धा त्या खात्यामार्फत झालेला समृद्धी महामार्ग, त्या खात्यामार्फत झालेला अटल सेतू, त्या खात्यामार्फत झालेली आता मुंबई पुणे जो एक्सप्रेसवे आहे त्याचं ते मिसिंग लिंकचं काम आहे ते, किंवा ठाण्यामधले सुशोभीकरण, ठाण्यामधले रस्त्यांचं रुंदीकरण किंवा बाकीची कामं, मुंबईमधली कामं, याच्यावरच ते जास्त फोकस आपला आहे आणि ते सतत असं दाखवतात किंवा म्हणतात. आणि तसं त्यांचा म्हणजे त्यांचं जे भाषणांमध्ये वगैरे जे असतं तेही तेच असतं. हे तुम्ही लक्षात घ्या की विरोधकांना काही टीका करू दे, आपण काम करत राहायचं, आपलं लक्ष कामावर आहे, कामावर आहे. कामावर म्हणजे काय? काम म्हणजे हे विकासाचं काम, रस्ते बनवणे, ब्रिजेस बनवणे, धरणांची कामं असतील, बाकी काय असेल वगैरे वगैरे. कारण PWD मधला MSRDC हा एक महत्त्वाचा भाग त्यांचा शिंदे यांनी तो केलेला आहे आणि समृद्धी महामार्ग वगैरे सगळं त्यांनीच, सुपरविजन त्यांची होती आणि त्यांनी केलं. त्यामुळे त्यांचं एका बाजूला हा हिंदुत्व हा आयडिओलॉजी म्हणून भाग आहे, पण ते स्वतःला नेता म्हणून प्रोजेक्ट करत असताना विकासाची ही जी कामं आहेत, रस्त्यांची वगैरे विशेषतः, आणि शहरांचं सुशोभीकरण, शहरी प्रश्न जे असतात, आता पुण्यातला पूर बघा तुम्ही, पुण्यातली पुराची परिस्थिती जी होती 5 दिवसापूर्वी, 7 दिवसापूर्वी खूप पूर आला तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या 2 ट्रिप्स पुण्याला झाल्या. आणि एकनाथ शिंदे, आजच वर्तमानपत्रांमध्ये बातमी आहे की त्यांनी पुण्यातले पूरग्रस्त आणि त्यांचं पुनर्वसन किंवा त्यांना मदत, नुकसान भरपाई वगैरे याच्यामध्ये खूप इंटरेस्ट घेतला आणि त्याच्याबद्दल ते खूप काही सूचना करतायत आणि येऊन पाहणी करून गेले. ते सांगतायत की ह्याच्यामध्ये आता इथं कन्स्ट्रक्शन्समध्ये आपण असा बदल करू, अमुक करू वगैरे. त्यामुळे या प्रकारचं एक काम आपण करणारा नेता आहोत हे प्रोजेक्शन त्यांना करायचं आहे, हे स्पष्ट दिसतं. हिंदुत्व हा भाग आहेच, दॅट इज बॅकग्राऊंड, पण मेनली हे आहे. आणि ते थोडंसं मला वाटतं की गुजरातमध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना त्यांचं ज्या पद्धतीचं ते इमेज होतं की विकासाची कामं, गुजरात मॉडेल वगैरे, त्या आधारावर किंवा त्या प्रकारचं एकनाथ शिंदे यांचं प्रोजेक्शन आहे असं मला वाटतं. सर, लाडकी बहीण योजना असेल किंवा तुम्ही जसं म्हणताय की शिंदे विकासाचं राजकारण करतायत, त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, या गोष्टी आहेतच. पण धर्मवीर सारखा चित्रपट येणं, त्याच्यातून प्रोपगंडाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं, तर नवीन मतदारांना आकर्षित करण्यात आणि लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यात शिंदे यशस्वी होत आहेत असं तुम्हाला वाटतंय का? मला असं वाटतं, तुम्हाला नवीन मतदार म्हणजे तरुण मतदार असं म्हणायचं असेल तर आता नवीन मतदार किंवा तरुण मतदार, मला तरी असं वाटतं, आता तुम्ही तरुण आहात, मतदारही असाल, मला वाटतं, तुम्ही सांगा मला या प्रश्नाचं उत्तर.
पण मला असं वाटतं की हे जे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात, दुसऱ्या पक्षातून तिसऱ्या पक्षात असे जे नेते जात आहेत गेल्या काही वर्षापासून आणि कुठला पक्ष कुठल्या पक्षाबरोबर जाईल सांगता येत नाही. आणि निवडणुकीच्या आधी जे 2 पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होते, ते निवडणुकीनंतर एकत्र बसलेले दिसतायत किंवा अमुक नेता कसा भ्रष्ट आहे, असं भाषण एक नेता करतो आणि त्याच्यानंतर 15 दिवसांनी ते 2 नेते एकत्र बसून सरकारमध्ये शपथविधी घेतायत किंवा काहीतरी करतायत. हे जे सगळं चित्र आहे, हे बघितल्यानंतर तरुण मतदारांना काय वाटत असेल, हे मी इमॅजिन करू शकतो. मी काही आता तरुण नाहीये. तुम्ही बांगलादेशचं आंदोलन बघा. संपूर्णपणे 30-35 वयाच्या खालच्या सगळ्यांचं ते आंदोलन आहे. म्हातारे लोक आंदोलनासाठी रस्त्यात येत नाहीत ना, ते शांत बसतात. ते म्हणतात ठीक आहे, काय आहे ते. तर तरुण लोकांमध्ये रागाची भावना आहे का, हे तुम्ही मला सांगा, कारण तुम्ही तरुणांचे रिप्रेझेंटेटिव्ह आहात. मला तरी असं वाटतं की रागाची आहे की नाही माहीत नाही, कारण महाराष्ट्रासारखं राज्य विकसित आहे, लोकांना पगार मिळत आहेत, बिझनेस चालू आहेत, सगळं आहे. तर लोक रागावून रस्त्यावर उतरत आहेत असं नाही, कारण त्यांचे आपापले व्यवसाय आहेत, धंदे आहेत, त्यांचं इन्कम सुरू आहे वगैरे वगैरे. पण मनात राग कुठेतरी असणारच ना, की अरे हा नेता काल असं बोलत होता, आज असं करतोय. 15 दिवसापूर्वी अमुक सांगत होता, आता तो अमुक उलटं करतोय. रस्त्यावर उतरण्या इतका राग त्याच्या संदर्भात जरी नसला, तरी त्याला एक फ्रस्ट्रेशन किंवा जाऊ दे आता हे काय आहे ना करायचं ते करू दे, अशी भावना असू शकते. आणि ही भावना एका कुठल्या पक्षाबद्दल किंवा एका कुठल्या नेत्याबद्दल असं मला म्हणायचं नाही. ही भावना सगळ्याच पक्षांबद्दल आणि बहुसंख्य नेत्यांबद्दल महाराष्ट्रामध्ये आत्ता आहे, असं मला वाटतं. विशेषतः शहरी वर्गामध्ये आहे. मराठवाड्यासारख्या ठिकाणी लोक अजून 70% मतदान करतायत बाहेर येऊन. 70% मतदानाचं प्रमाण आहे बीडमध्ये किंवा आणि कुठे. पण कोथरूडमध्ये तुम्ही बघा किंवा मुंबईला पार्ल्यामध्ये बघा, तिथे ते 50% सुद्धा नाही. 45%च लोक बाहेर येऊन मतदान देत आहेत. त्या 45% लोकांमध्ये मला वाटतं बहुसंख्य लोक हे वयस्कर लोक आहेत, सिनियर सिटीजन आहेत, असं मला तरी वाटतं. म्हणजे मी जरी ते मतदानाच्या बूथवर बघितलं तर मला तसं जाणवलं. पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये किंवा अन्य ठिकाणी. मराठवाड्यात काही मी जाऊन बूथवर बघितलं नाही, पण तिथे 70% मतदान आहे. म्हणजे तिथे तरुणही येत असणार, सिनियर सिटीजन पण येत असणार, सगळे येत असणार. शहरांमध्ये आपण जर बघितलं तर तरुण लोक फारसे उत्सुक नाहीत, असं माझं तरी इम्प्रेशन आहे. आय मे बी रॉंग, आय स्टँड करेक्टेड इफ डेटा शोज समथिंग एल्स. म्हणजे डेटावर शेवटी आहे. पण तरुणांच्या मनात काय आहे, तुमचा प्रश्न, तरुणांच्या मनात फ्रस्ट्रेशन असेल की अरे काय चाललंय, मी जाऊन मत एका पक्षाला देतोय की ह्या पक्षाचं हे अमुक अमुक मला योग्य वाटतंय, निवडणुकीनंतर तो पक्ष वेगळ्याच बाजूला कुठेतरी जाऊन बसतोय किंवा त्या पक्षाचं विभाजन होतंय, हे काय चाललंय, असं जर असेल, ही काही फारशी लोकशाहीसाठी चांगली गोष्ट नाही. कारण त्याच्यामुळे विशेषतः तरुण मतदार यांच्या मनात राग असतो किंवा त्यांचं ॲस्पिरेशन असतं, त्यांना काही मागण्या असतात, त्यांना पुढे आयुष्य असतं सगळं त्यांचं, त्यांना काही अपेक्षा आणि असतात, आणि ते जर होताना दिसलं नाही तर ते म्हणजे राजकीय बाबतीत फ्रस्ट्रेट होतात की बाबा आपल्याला हे याच्यात काही पडायचं नाही आणि जे काय व्हायचं ते होऊ दे. तशी भावना फार वाढण्याच्या आत या गोष्टी सुधारल्या तर बरं होईल असं मला वाटतं. सर, तुम्ही मराठवाड्याचा आता या प्रश्नामध्ये उत्तरामध्ये उल्लेख केला, बीडचा पण उल्लेख केला. तर त्याच्या केंद्रस्थानी घेऊन मला एक प्रश्न विचारायचा आहे, की मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणाचं आंदोलन, त्याचं केंद्रस्थान असलेलं मराठवाडा आणि त्याचं नेतृत्व करत असलेले मनोज जरांगे पाटील, त्यांचा रोष फडणवीसांवर खूप निघाला किंवा इतर राजकीय जे नेते होते, अजित पवारांवर निघाला, इतर काँग्रेसचे नेते होते, त्यांनाही त्या रोषाला सामोरं जावं लागलं. या सगळ्या रोषापासून शिंदे कुठेतरी दूर होते. तर हे शिंदेंना कसं जमलं? या मराठा आंदोलनाचा जो रोष होता, आंदोलनकर्त्याचा जो रोष होता, त्याच्यापासून स्वतःला दूर ठेवणं हे शिंदेंना कसं जमलं? मला माहित नाही, आय डोंट नो. एक फॅक्टर असा असू शकतो की मी याचा विचार केला नव्हता कधी, म्हणून मला प्रश्न चांगला वाटतोय की एस्टॅब्लिशमेंटमध्ये ते स्वतः असताना, मुख्यमंत्री असताना, त्यांच्याबद्दल असा रोष का नाही. एक फॅक्टर असा असू शकतो की त्यांनी असं एक स्वतःचं पोर्ट्रेल केलं की आम्ही आरक्षण देण्याच्या बाजूने आहोत आणि आम्ही दिलं. म्हणजे आमच्या सरकारने दिलं, कारण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्या सरकारमध्ये शिंदेसुद्धा होते पूर्वी, 19च्या आधी जेव्हा आरक्षणाची घोषणा झाली. आणि त्यांनी समहाव एक परसेप्शनचा भाग असतो हा सगळा, ते त्यामध्ये त्यांनी यशस्वीपणे ते परसेप्शन क्रिएट केलं आहे की मी आंदोलकांशी चर्चेला तयार आहे, माझे मंत्री जाऊन चर्चा करतायत, मी जे जे करणं शक्य आहे ते सगळं करतोय. म्हणजे एकदा तर त्यांनी निवृत्त न्यायमूर्तीसुद्धा पाठवले मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करायला, हे तुम्हाला आठवत असेल.
आणि अधिकारी पाठवले आणि माझ्या बाजूने मी सगळं करतोय. OSD म्हणून ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी शिंदेच्या ऑफिसमध्ये असलेले 2 अधिकारी हे जाऊन जरांगे पाटील यांच्याशी वारंवार चर्चा करत आहेत, असं चित्र आपण बघितलं. या परिस्थितीत मला वाटतं परसेप्शन त्यांनी क्रिएट केलं. एक तर ते स्वतः मराठा नेते आहेत हा भाग आहेच. मग तसं तुम्ही बघितलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही बद्दल काही रोष नाही आहे आंदोलकांचा. मुख्य रोष कोणावर आहे हे आपल्याला माहिती आहे. पण तो नाही आहे तर अजित पवारांनी स्वतःला त्या आंदोलनापासून दूर ठेवलं आहे, तुम्ही पाहिलं असेल. ते चर्चेतही पडले नाहीत फारसे किंवा त्यांनी काही फारसं त्याच्यामध्ये काही हे केलं नाही. ते अलिप्त राहिले थोडे. त्यांच्या दिशेने काही रोष गेला नाही फार. शिंदे हे त्याच्यात उतरले, त्यांनी चर्चेमध्ये आपली माणसं पाठवली, चर्चा केली, मंत्री पाठवले, गिरीश महाजन यांना पाठवलं, इतर मंत्र्यांना पाठवलं. ते असं एक त्यांनी परसेप्शन मीडियामध्ये यशस्वीपणे केलं क्रिएट, की मी ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन हे सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय. आणि शेवटी नवी मुंबईपर्यंत येऊन जरांगे पाटील यांनी जेव्हा हे केलं तेव्हा शिंदेच तिथे होते, की त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करतोय. आणि त्यांना ते उपोषण सोडवणं वगैरे हा सुद्धा प्रकार करताना शिंदे यांचा फेस तिथे होता. त्याच्यामुळे कदाचित हे मीडिया परसेप्शनचा भाग असेल किंवा ओव्हरऑलच असं असेल की समाजामध्ये खात्री आहे की शिंदे हे आपल्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असंच त्याचं उत्तर असू शकतं, दुसरं काय असू शकतं. देवेंद्र फडणवीसांचा एक उल्लेख झाला म्हणून प्रश्न, की महायुतीचा चेहरा होता किंवा महायुतीचं जे नेतृत्व होतं ते आधी सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं. हळूहळू ते एकनाथ शिंदेकडे जायला लागलेलं आहे का? आणि एकनाथ शिंदे महायुतीचा चेहरा होत आहेत का? आश्वासक चेहरा होऊ शकतील का? नाही, मला असं वाटतं की तुमचा हा प्रश्नामध्ये थोडं हे आहे. एकनाथ शिंदे हे महायुतीचं नेतृत्व नाही आहेत आत्ता सुद्धा. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर बसवण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या आमदारांची संख्या तुम्ही बघा विधानसभेमध्ये, आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले नेते देवेंद्र फडणवीस आहेत, तर भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची संख्या बघा विधानसभेमध्ये. संबंध भारतात साधारणपणे ज्या पक्षाची विधानसभेत त्या कुठलंही राज्य असेल त्यामध्ये ज्या पक्षाची विधानसभेत आमदारांची सगळ्यात जास्त संख्या असते त्या पक्षाचा मुख्यमंत्री असतो. महाराष्ट्रामध्ये तसं झालेलं नाही. त्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं आहे. ते कोणी दिलं आहे? ते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं नाही, ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी दिलेलं आहे. त्यामुळे महायुतीचे नेते एकनाथ शिंदे बनले आहेत. पूर्वी देवेंद्र फडणवीस होते आणि आता एकनाथ शिंदे बनले आहेत असं नाही. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र सरकारचे नेते आहेत. ही इज द हेड ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट, नॉट हेड ऑफ महायुती. तर त्यामुळे महायुतीचं तुम्ही एक लक्षात घ्या की सगळे महत्त्वाचे निर्णय किंवा स्ट्रॅटेजिक निर्णय मोठे हे दिल्लीतून होतात. आणि महायुतीचे महाराष्ट्रामध्ये नेते देवेंद्र फडणवीस होते असं म्हणायला स्कोप आहे, कारण दिल्लीनी ठरवलं की देवेंद्र फडणवीसांना विश्वासात घेऊन किंवा त्यांना विचारून काही गोष्टी ते करत आले आहेत, की काही नेत्यांच्याबद्दलचे निर्णय, अमुक नेत्यांना वाढू द्यावं, वाढवावं, बाजूला करावं, काय करावं, अमुक नेत्यांना उमेदवारी द्यावी लोकसभेच्या वेळी, नाही द्यावी, काय करावी, याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मोठा से राहिलेला आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ही हॅज अ बिग से इन इट. पण निर्णय तर दिल्लीच्या नेत्यांकडूनच फायनली होत आहेत. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे महायुतीचे महाराष्ट्रातले नेते बनले आहेत. पूर्वी देवेंद्र फडणवीस होते असं मला वाटत नाही. आत्ता दिल्लीतूनच कंट्रोल होतं आहे आणि एका अर्थाने देवेंद्र फडणवीस हेच महायुतीचे महाराष्ट्रातले फेस आहेत. महायुतीचा लोकसभेतला परफॉर्मन्स जर आपण बघितला तर भाजपला जबर फटका बसला. शिंदेंनी त्यांच्या ज्या जागा होत्या, पारंपरिक जागा, त्या राखल्या. स्ट्राईक रेट उत्तम आहे असं पण म्हटलं जातं. तर या निवडणुकीच्या निकालामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर जी आहे ती वाढली आहे का? हो, चांगला प्रश्न आहे आणि ती वाढली आहे, बरोबर आहे. असं आहे की शिवसेनेला अपेक्षा होती त्यापेक्षा त्यांचं जागा जास्त आल्या. आणि एक प्रश्न असा होता की जनतेच्या मनामध्ये एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळे झाले, 40 आमदार घेऊन गेले, याच्याबद्दल फार जास्त राग असल्यामुळे एकनाथ शिंदे यांचे उमेदवार पाडले जातील असं जे बोललं जात होतं, की असा असा राग आहे आणि एकनाथ शिंदे यांना काही चान्स नाही आता वगैरे, तसं घडलं नाही. 7 खासदार येणं हे काही कमी नाही. आता त्याच्यामध्ये भाजपचाही सपोर्ट खूप त्यांना होता. अनेक ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या सपोर्टवर ते पुढे गेले वगैरे, हे अनेक मतदारसंघात घडलं, ते सगळं ठीक आहे.
पण त्यांनी ज्या पद्धतीने अनेक भागात उमेदवार निवडून आणले आणि त्याच्यानंतर विधान परिषदेला विशेषतः ज्या नेत्यांना तिकीट देऊ शकलो नाही आपण आधी, त्यांना विधान परिषदेमध्ये आणून हे करणं, विजयी करून दाखवणं हे केलं. त्या दोन गोष्टींमध्ये एकनाथ शिंदे यांनी स्कोअर केलेला दिसतोय. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी संख्या त्यांची येणं आणि नंतरच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आपल्याला हवी ती माणसं आणि सगळीच महायुतीची माणसं जिंकणं. त्याच्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे, हे बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे ते जास्त जागा मागू शकतील विधानसभेला. पण त्यांचं आणि भाजपचं सध्या तरी अंडरस्टँडिंग चांगलं आहे असं मला वाटतं. त्यामुळे बघूया काय होतं. सर, शेवटचा प्रश्न. शिवसेनेच्या एकंदरीतच राजकारणाबद्दल आपण आत्ता बोललो. त्यांची पक्षाची बलस्थानं कोणती आहेत ते बघितलं. भविष्यात त्यांच्यासाठी काय अपॉर्च्युनिटीज आहेत ते पण आपण चर्चा केली. पण शिवसेना, शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेना, या शिवसेनेची वीक लिंक्स काय आहेत, की त्याच्यामध्ये असे काही मुद्दे आहेत का की हे त्यांच्या अगेन्स्ट जाऊ शकतात? त्यांच्या अगेन्स्ट एक गोष्ट जाऊ शकते, ते म्हणजे तळागाळातला शिवसैनिक जो आहे तो कितपत इमोशनल बेसिसवर विधानसभेमध्ये जे उभे राहतील उमेदवार त्यांच्या मागे उभं राहील की उद्धव ठाकरे जे उमेदवार देतील त्यांच्या मागे उभं राहील, हा एक विकनेस आहे. म्हणजे नेते आपल्याबरोबर असणं याचा अर्थ सगळे कार्यकर्ते किंवा शिवसैनिक प्रत्येक विधानसभेमधले आपल्याबरोबर आहेत किंवा नेत्यांच्या बरोबर आहेत असं नाही आहे. हे तुम्हाला मुंबईमध्ये कदाचित दिसेल, इतर ठिकाणी दिसेल किंवा विशेषतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी ज्या पद्धतीने एक इमोशनल अपील किंवा सिम्पथीसाठी अपील किंवा आक्रमक होऊन पुण्यामध्ये आता एक अधिवेशन घेतलं किंवा ज्या पद्धतीने ते करतायत, त्याच्यामध्ये काय त्यांचा हाच आहे भाग की आम्हाला फसवलं गेलं, आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला किंवा आम्हाला गद्दार हे आहेत वगैरे असं वाटतं किंवा असा आरोप. याच्यामध्ये काय आहे की लक्षात घ्या की शिवसेना हा पक्ष, शिवसैनिक हे जे आहेत ते इमोशन्सवर चालणारे आहेत. भारतीय जनता पक्षाची रचना काय आहे? भारतीय जनता पक्षाची रचना ही संघाचे स्वयंसेवक, भाजपचे कार्यकर्ते, अभाविपमधून आलेले हे सगळे शिस्त या गोष्टीवर चालणारे आहेत. ते विचार घेऊन निघालेले आहेत. एक राजकीय आयडिओलॉजी किंवा विचार आहे डोक्यामध्ये की आपल्याला हे करायचं आहे आणि त्याच्यामध्ये शिस्त हा भाग आहे, त्याच्यामध्ये इमोशन हा भाग नाही, त्याच्यामध्ये डिसिप्लिन ह्याच्यावर चालणारा तो पक्ष आहे. शिवसेनेचं असं आहे की त्याच्यामध्ये शिस्त हा भाग नाही, त्याच्यामध्ये इमोशन हा भाग आहे. त्याच्यामुळे इमोशनली आपल्याला काय वाटतं तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही खरी शिवसेना किंवा ते बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत, त्यामुळे त्याच्यात मागे आपण उभं राहायचं असं मुंबईतल्या शिवसैनिकांना वाटतं का? आणि तसं जर वाटत असेल ते अजून सिद्ध झालेलं नाही, कारण महापालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. पण अंधेरी पूर्वची विधानसभा पोटनिवडणूक जी 1-1.5 वर्षापूर्वी झाली त्याच्यामध्ये भाजपच्या ग्राउंड रिपोर्ट्समध्ये हे दिसलं की ऋतुजा लटके, रमेश लटके यांच्या पत्नी, यांच्या बाजूने प्रचंड इमोशनल सिम्पथीचं वातावरण आहे. त्याच्यामुळे त्या जिंकणार आणि भाजपनी तिथनं माघार घेतली. म्हणजे उमेदवार आम्ही मागे घेतो आणि एका निधन झालेल्या आमदाराची पत्नी म्हणून आम्ही उमेदवार मागे घेतो असं त्यांनी करून ते केलं, कारण त्यांना अंदाज आला. तर ते सर्वेमधनं जसा अंदाज आला की हे इमोशनल वातावरण आहे, तसं इमोशनल वातावरण परत बनतं का? ते बनलं तर तो शिवसेनेचा विकनेस, म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा विकनेस तो एक आहे की ते इमोशनल बेसिसवर तसं अपील करू शकतील किंवा चालवू शकतील का? दुसरा विकनेस असा आहे की त्यांचा डिपेंडन्स भारतीय जनता पक्षावर असणं आणि समाजामध्ये एक इम्प्रेशन असणं की भारतीय जनता पक्षाला हवं तसं ते सगळं करतायत. तुम्ही काही वर्तमानपत्रांमधली व्यंग्यचित्र बघा किंवा इतर काही बघा, त्याच्यामध्येही असं एक चित्र दाखवलं जातं की शिंदे म्हणजे भारतीय जनता पक्षाला हवं तसं सगळं करणारे नेते आहेत. हे जे परसेप्शन आहे की ते जरी शिवसेनेचे प्रमुख असले तरी शिवसेना पूर्वी बाळासाहेब ठाकरेंची होती, तेव्हा प्रमोद महाजन असोत किंवा आणि कोणी असोत हे बाळासाहेबांना हवं तसं सगळं करत होते. आज परिस्थिती अशी झाली की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला भाजपला हवं तसं सगळं करावं लागतं आहे, असं परसेप्शन जे निर्माण झालं आहे तो दुसरा विकनेस आहे. हे दोन विकनेसेस आहेत, त्याच्या पलीकडे आणखी काही विकनेस आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे विधानसभेत हे सगळं बघायला मिळेल. सर, शिंदेची ताकद किती, शिंदेचं भविष्य काय आहे, शिवसेनेचं एकंदर भविष्य काय आहे, त्यांची वाटचाल कशी असेल, या मुद्द्यावर आपण आज चर्चा केली. तुमच्या चौफेर विश्लेषणासाठी तुमचे खूप खूप आभार. पुन्हा भेटच राहू. तुर्तास इथंच थांबू. धन्यवाद.